तर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 डिसेंबरला होणार आहे। भाजपचे 12, शिंदेचे 9, अजित पवारांचे 8 मंत्री हे शपथ घेण्याची शक्यता आहे। अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार हे लवकरच त्यामुळे स्पष्ट होणार आहे। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। मी असेन किंवा नसेल, पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीकडे सीझन महिला पॉलिटिशियन आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत। आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत। मागच्या टर्म मध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या। त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील। देखो इस हफ्ते में जो एक हफ्ते के अंदर सारी चीजें जो है क्लियर हो जाएगी। मंत्री पद किसको चाहिए मिलना है वो हो जाएगा, साथ साथ जो है कौन सा पोर्टफोलियो किसको देना है वो भी तय हो जाएगा। 7, 8, 9 ला जे विशेष अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेला आहे। म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही। ही शपथविधी केव्हा, कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णय सुद्धा त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत।